पाहिलं तर निलेश दादा यांनी पाहिलं तर सलामीला येत नाहीत, कधीतरी थर्ड डाऊन किंवा वन डाऊनला येतात, पण आज कुठेतरी कॉन्फिडन्स आहे आणि कदाचित गरजेचं होतं निलेश दादांना पुढे, कारण शेवटी त्यांना स्ट्राईक जास्त मिळत नाही, त्यामुळे मॅचचा पारडं कुठेतरी गणित चुकताना पाहायला मिळतं. इथे मात्र सलामीसाठी येताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज करूया, आरंभ, प्रारंभ आणि शुभारंभ. रोहित यांचा पहिला चेंडू, थोडीशी यष्टीरक्षक सचिन यांच्यावर चुकी केली जाते, घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातो एकेरी धावसाठी. धाव संख्येत एकने वाढ होताना पाहायला मिळते, धाव संख्या होते 1 धाव. तर हातलोट संघ बल्लाटे संघ पाहिला तर पार या संघाला किती धावांचं लक्ष ठेवावे लागेल हातलोट या संघासमवेत? नक्कीच हातलोट संघाला पार संघासमोर नक्कीच पार संघाला हातलोट संघासमोर नक्कीच 50 धावांच्या वरती लक्ष ठेवावं लागेल, कारण तिकडं बलाढ्य खेळाडू, नवीन खेळाडू तयार होत आहेत. जसं आपण पाहतोय आता चंदू गाडगेसोबत, तसेच बाजूचे आणखी प्लेयर खेळाडू तयार होत आहेत. 50 धावांचं लक्ष क्रॉस करावं लागेल. पुन्हा एकदा दुहेरी धाव, तू की मी की तू करता करता मात्र नक्की चांगला थ्रो केला होता, गॅदर करणं गरजेचं होतं. रनआउटची नामी संधी होती, कदाचित सुशील थोडंसं स्पीडअप घेणं गरजेचं होतं. तर यष्टी थ्रो चांगला असता सौरभ यांचा तर कदाचित रनआउटची नामी संधी होती. चांगलं क्षेत्र तोपर्यंत फेकी करतो, तोपर्यंत मात्र दुहेरी धाव नक्की अर्जित केली गेली. धाव संख्येत 2 ने वाढ होते, धाव संख्या होते 3 धावा. पुन्हा एकदा रोहित गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहिलं, निलेशांच्या बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाही. पुन्हा निर्धाव चेंडू, धाव संख्या होते 3 चेंडू अखेर 3 धावा. ओ अप्रतिम 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 षटकार ब्रँडेड बाय निलेश सोंडकर. कलात्मक, क्लासिकल, मॅग्निफिसेंट. टुर्नामेंटचे टायटल स्पॉन्सर म्हणून नक्की दर्शनदादा यांच्या मार्फत सांगण्यात येते, निलेश दादा सोंडकर यश स्पोर्ट्सचे सर्वा. काय थांबला, हेरलं, पाहिलं, दाखवून दिलं आणि तदनंतर मात्र क्लास दाखवताना पाहायला मिळतो. ओ बॅक टू बॅक षटकार, अप्रतिम. आणि जर या पुढच्या चेंडूवरती सलग 3 षटकार, 2 षटकार आले, या चेंडूवरती जर निलेश दादा यांच्या बॅटमधून षटकार आला तर काळ भैरव क्रिकेट क्लब बिरवाडी, KBCC बिरवाडी या संघाकडून निलेश दादा सोंडकर यांच्यासाठी रोख रक्कम 1001 रुपयाचं पारितोषिक. अजून एक षटकार, थोडासा पॉवर जनरेट कर, ताकद लाव आणि दाखवून दे. पुन्हा एकदा दाखवून दे, लढण्याचा इतिहास आमचा, हरणे आमच्या रक्तात नाही. लढण्याचा इतिहास आमचा, हरणे आमच्या रक्तात नाही. जोवर मैदानात उभा मी, रोहितला निर्धाव चेंडूनं शक्य नाही. पाहूया होणार का? प्रेक्षकांच्या नजरा वळल्या त्या नक्कीच युट्यूबच्या फ्रेम मध्ये एकच नाव गाजताना पाहायला मिळतंय, निलेश आणि निलेश. पुन्हा एकदा रोहित टू निलेश समीकरण रंगताना पाहायला मिळतंय. ओ चांगला, इथे मात्र नक्की KBCC बिरवाडी संघाचे 1000 रुपये वाचले गेले. 2 षटकार पाहिली, चांगली रणनीती पाहायला मिळते, गरज होती 2 षटकाराची. तर काय बोलतील निलेशच्या फलंदाजी बद्दल? 2 चेंडू रोहित यानं मात्र निर्धाव टाकले, तदनंतर जो कमबॅक केला निलेश यांच्या बॅटमधून त्याबद्दल काय बोलाल? नक्कीच आज जो निलेश सोंडकरचे जे षटकार आपण पाहिले, त्या षटकाराने प्रेक्षकांचं मन मोहित केलेलं आहे. पार संघाला चांगली एक धावसंख्या उभी करण्यात मदत केलेली आहे. जसं 50 धावांचं मी आव्हान सांगितले, 50 धावा तरी नक्कीच हातलोट संघासमोर ठेवायला लागतील पार संघाला. त्या दिशेने निलेश सोंडकर चालले आहेत, निलेश सोंडकर आणि त्यांचे साथीदार सुशील. तर धावसंख्या होते 1 षटकाखेर 16 धावा खर्ची केल्या 2 षटकाराच्या समवेत. रोहित थोडंसं महागडं षटक म्हणता येईल का? तर असं जर पाहिलं गेलं तर हातलोट संघाकडे मात्र फलंदाजाचा भरणा खूप आहे, परंतु गोलंदाजांना अशी निराशजनक कामगिरी करणं थोडंसं हातलोट संघाला निराशजनक असेल, थोडंसं कर्णधार टीम नाराज असेल. पण मात्र नक्कीच पारसोड संघाच्या खेम्यामध्ये नक्कीच जल्लोषाचं वातावरण असेल, कारण की निलेश दादा झलकताना पाहायला मिळतोय. पुन्हा नौका गोलंदाज येतो, यश नौका गोलंदाज, अप्रतिमाशी गोलंदाजी, रफ्तार का राजा म्हणून नक्की त्याच्याकडे पाहिलं जातं. डावखुरा गोलंदाज आहे, 10 ते 15 पावलांचा रनअप वर द विकेटचा मारा करताना पाहायला मिळतं डावखुरा गोलंदाज. इथे मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपात दंडित केलं गोलंदाजाला. एकेरी धाव संख्या होते 17. पाहूया 17 पे खतरा कोणाला असेल, टीम हातलोट की टीम पारसोड? गोलंदाज की फलंदाज, फलंदाज की गोलंदाज? एका बाजूला असेल यश तर दुसऱ्या बाजूला असेल निलेश. निलेश यांचं पाहिलं तर यश स्पोर्ट्सचे मालक.
यश टू यश स्पोर्ट्सचे मालक निलेश. पाहूया काय समीकरण असेल, पाहायला रंगताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग रफ्तार का राजा. ओहो, मारण्याचा प्रयत्न चांगला होता. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला, इनर एज लागली गेली. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू ठेवला होता. एकेरी धावसाठी धावसंख्येत एकने वाढवेल. धावसंख्या होते 18. तर पुन्हा निलेश च्याकडून अपेक्षा असेल का असेच 1-2 षटकार पाहण्याची. कधी घाई करायची गरज नसेल का, अजून 1 षटक बाकी आहे. निलेश दादा यांना जर आपल्या रडारमध्ये चेंडू आला तर षटकार आणि चांगल्या चेंडूला सन्मान, अशी जर का रणनीती जर निलेश दादा यांना जोपासली ना आणि 3 षटक उभा राहिला तर एक निर्णायक पारी खेळू शकतो का, ते यस डेफिनेटली खेळू शकतो. तर मात्र पाहिलं तर बिग फॅक्टर असेल पारसोंड या संघासाठी, आणि बिग फॅक्टर असाच राहणार का शेवटच्या क्षणापर्यंत पाहावं लागेल. पुन्हा दिशाहीन गोलंदाजी, पुन्हा गोलंदाजाला केलं दंडित. एकेरी धावेसाठी स्वेअर मारा. पुन्हा एकदा वर्जित केली. धावसंख्या होते 19. मित्रांनो 19 आकडा आठवला, पुन्हा एकदा आठवण करूया महाराजांची जयंती. नाते शिवशंकर कैलासपती, नाते श्री लंबोदर गणपती, नतमस्तक दयाच्या चरणे ज्यांनी केली स्वराज्याची निर्मिती, असे आपले एकच दैवत राजे शिवछत्रपती. मानाचा मुजरा असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग तो यश. आतापर्यंत पाहिलं तर 2 स्क्वेअर चेंडू हाताळताना पाहायला मिळाला. पुन्हा आणि इथे मात्र कोणती चुकी, कदाचित गरज नव्हती निलेश दादांना. तिन्ही स्टंप जर ब्लॉक केला तर बॅकफुटला गेला असता. अक्कूट टप्प्याचा चेंडू होता, प्रहार केला असता. आणि जेव्हा रफ्तारदार आया असतो अक्कूट टप्प्याचा चेंडू, त्यावेळी कदाचित तुम्हाला स्टेप आउट करण्याची गरज नसावी. आणि यश यांचा तुम्ही पहिला चेंडू ज्यावेळी हाताळत होतात ना, त्यावेळी घाई करायची कदाचित गरज नव्हती. 2 वाईटमध्ये एक्स्ट्रा रन आले होते. पहिला चेंडू त्याच्या टप्प्याचा अंदाज घेणं कुठेतरी गरजेचं होतं, तदनंतर स्टेप आउट करणं गरजेचं होतं. पहिल्या चेंडूवरती जोश दाखवला आणि मात्र जोशमध्ये होश गमावली गेली आणि विकेटचं पतन. निलेश दादा बॅक टू द पवेलियन. थोडं विचार विनिमय करावं लागेल. निलेश दादा पहिला चेंडू होता, आतापर्यंत आपण त्याला कधी फेस केलं नव्हतं. 1-2 चेंडू ग्राउंडच्या स्वरूपात जर एकेरी धाव केले असते, तदनंतर मात्र रिस्क घेतली असती तर कदाचित वेल अँड गुड होतं. अतिघाई संकटात नाही, ते मात्र नक्की पाहायला मिळतं निलेश दादा यांच्या बॅटमधून. काही हरकत नाही. अप्रतिम 2 षटकारासाठी नक्कीच खूप खूप शुभेच्छा असतील. अप्रतिम. आता मात्र येतो बाहुबली, पारसोंड या संघाचा बाहुबली, अर्थातच वैभव सोंडकर. तर गोलंदाजी मार्गात यशनं मात्र पहिलं यश 2 वाईटच्या नंतर पहिलं यश संपादित केलंय. चांगली यष्टीरक्षक पाहायला मिळेल सचिन दादा यांच्या मार्फत. चांगलं कॉम्बिनेशन कोऑर्डिनेशन पाहायला मिळतं. पाहूया यश यांच्या गोलंदाजीत वैभव काय रणनीती असेल. सलामीचे 1-2 चेंडू फेस करणार. एकेरी दुहेरी का आल्या पावली मात्र नक्की मोठे प्रहार मोठे फटके खेळणार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातो आसमानाला हाय बाय करत. क्षेत्ररक्षक तैनात आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. तू की मी की तू करता करता जेल गेला मात्र नक्की धरतीला दाण. इथे मात्र मोठं मिळतं आयुष्यमान भव. 2 धावा नक्की अर्जित केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने वाढ होते. धावसंख्या होते 21 धावा. कदाचित यश यांना जर फलंदाजी करायची असेल ना तर बॅकफुट हा सर्वप्रथम मार्ग असेल. कारण वैभव यांच्याकडे ताकद आहे. तर बॅकफुटला जाऊन मोठा प्रहार केला ना तर मात्र नक्की तर यश यांना मात्र नक्कीच करावं लागेल की कोणत्या फलंदाजाला बॅटच्या रडारमध्ये चेंडू दिला जाणार नाही. मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न चांगला होता. बॅटची एज लागली गेली. अतिरिक्त स्वीप मात्र नक्की घेतली गेली यश यांच्या गोलंदाजीवरती. एकदा वर्जित केला गेला. धावसंख्येत 1 ने वाढ होईल. धावसंख्या होतीये 22 धावा. आतापर्यंत पाहिलं तर 6 धावा खर्ची केल्यात. पुन्हा एकदा यश टू वैभव समीकरण रंगताना पाहायला मिळत आहे. पुन्हा बॅटची एज लागली गेली. अतिरिक्त स्लिप लावली. थोडंसं वजन कमी करावं लागेल सुजित दादा यांना, तर कदाचित मात्र स्पीडअप घेतला जाईल. इथं पुन्हा एकदा 1 धाव नक्की अर्जित केली गेली. बॅटची एज लागली. धावसंख्या होते 23 धावा 23. शेवटचा चेंडू शेष असेल. दुसरं षटक प्रगतीपथावरती मार्गस्थ असताना यश यांच्या मार्फत हाताळताना पाहायला मिळते. 5 चेंडूचा खेळाला समजा शेवटचा चेंडू शेष असेल. पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलं गोलंदाजाला.
धावसंख्येत एकने वाढ, धावसंख्या होते 24. शेवट आता मात्र सुशील यांच्याकडे स्ट्राईकचा वारसा, बराच वेळानंतर सुशील यांच्याकडे स्ट्राईकचा वारसा आलाय. तर नंतर आता काय करणार, एकेरी दुहेरी धाव, षटकार चौकार, यश यांच्यावरती आघात करणार की या चेंडूला फेस करून मात्र स्ट्राईक आपल्याकडे ठेवणार आणि पुढच्या गोलंदाजावरती आघात करणार. ओ इथे मात्र नक्कीच स्लिप लावला तर फायदा आला. सुजित दादा कोणती चुकी करत नाही. विकेटचं पतन. सुशील यांना मात्र तंबूच्या आशाला परतायला येईल. सुशीलने मात्र नक्कीच गोल्डन डकचा शिकार झाला. गोल्डन डकचा शिकार म्हणून त्यांच्याकडे पाहिला तर एकही एक पहिला चेंडू फेस केला आणि तदनंतर मात्र कोणत्या प्रकारची खेळी न करता एकही धाव आपल्या संघाच्या पारड्यामध्ये गोळा न करता तंबूच्या आशाला परताना पाहायला मिळत आहेत. चला यापुढचा होणारा सामना असेल गाडोली वर्सेस अहिर केसीसी. कर्णधार त्वरा करायचे, नाणेफेकीसाठी यायचं आहे. गाडोली वर्सेस अहिर केसीसी, कर्णधार यायचं आहे. आता मात्र गोलंदाजी मार्ग चंदू. चंदू म्हणजे चपळतेचा चित्ता. आता नौका फलंदाज तो अक्षय. तर अक्षय आणि वैभव असं समीकरण रंगताना पाहायला मिळतं. गोलंदाजी मार्गावर ज्याच्याकडे खूप सारा दांडगा एक्सपिरियन्स आहे तो मात्र चंदू घाडगे. आतापर्यंत पाहिलं मोठ्या मोठ्या व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपलं नाव लौकिक करताना पाहायला मिळालं चंदू घाडगे. धावसंख्या पाहिली तर धावसंख्या होते 2 गडी गेले तंबूच्या आशाला, सलामीवर आले तंबूच्या आशाला. शेवटचं षटक असेल स्लॉग ओव्हर मध्ये 5 रन केलं गेलं चंदू घाडगे यांना. तर सलामीसाठी असेल वैभव. चांगला चेंडू होता, ब्लॉक होल मध्ये मारण्याचा प्रयत्न केला होता, एकदा अर्जित गेली का, रनआउटची नामी संधी. येस विकेटचं पतन. कदाचित घाई नसावी, कारण ज्यावेळी आपल्याकडे कॉन्फिडन्स असतो ना, आपण एका धावेच्या बदल्यामध्ये 5 चेंडूमध्ये 2 षटकार मारू शकतो वैभव. त्यावेळी एक धावेला प्राधान्य देणं कुठेतरी गरजेचं नसतं. कारण स्लॉग ओव्हर मध्ये एकेरी धावेपेक्षा षटकार चौकार हेच आपलं लक्ष असणं गरजेचं होतं. लास्ट टाइम सुद्धा असंच झालं होतं. सेम समीकरण होतं अक्षय आणि वैभव, आणि एक धावेच्या लालचपोटी मात्र नक्की वैभव यांचा मौल्यवान गडी आला होता. आणि इथे मात्र तदनंतर तेच पाहायला मिळालं की थोडंसं विचारविनिमय करायचं गरज होते. जर आपल्यामध्ये कॉन्फिडन्स असेल ना मित्र, आपण जर षटकार मारू शकतो तर एकेला धाव एका रिस्क घेण्यापेक्षा मात्र त्याचं रूपांतर संधीमध्ये करायचं. आता मात्र नौका फलंदाज तो शैलेश. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो का. येस, पंचांनी घोषित केलंय मित्र. 1 धाव अर्जित केले गेले. धावसंख्येत 1ने वाढ होईल. धावसंख्या होते 25. कुठेतरी मात्र निलेश दादाच्या विकेट गेल्यानंतर स्कोअरचं पारडा आटोक्यात येताना पाहायला मिळत आहे. काय दादा काय बोलताय तुम्हाला. नक्कीच ज्यानंतर विकेट गेला निलेश दादा त्याच्यानंतर मात्र थोडंसं शांततामय असं नक्कीच वातावरण पाहायला मिळालं पारच्या डगआउट मध्ये. नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला हातलोट संघाकडून. निलेश दादाची ज्या वेळेला विकेट गेली त्यानंतर नक्कीच पारच्या संघावर सुशील दादा असेपर्यंत थोडासा अपेक्षा होत्या, परंतु पार संघाकडून त्या सुशील दादाला त्याची विकेट गेल्यानंतर सगळा स्कोअर डाऊन झालेला आहे. हा बघा झेल पाहायला आपण चंदू गाडगेकडून एवढ्या लांब स्वतः बॉलिंग करून एवढ्या लांब येऊन चेंडू झेलला. हेच त्याचं वैशिष्ट्य आपण पाहत आलो आहे हायस्कूलपासून की रनिंग बिटवीन विकेट आणि रनिंगच्या बाबतीत जर नाव घेतलं तर चंदू गाडगे आपण पाहतच असतो. हायस्कूलपासून प्रत्येक स्पर्धेमध्ये आणि प्रत्येक ठिकाणी आपलं नाव लौकिक करायला चंदू गाडगे. आजचा जो आयोजन आहे सीताराम मोरे चषक. सीताराम मोरे हे बिरवाडी गावातले नावाजलेले खेळाडू, लिजंड्स प्लेयर, ज्यांच्या नावाने पूर्ण कोयनाकोरे भाग घाबरत होता. त्यांची फलंदाजी आपल्याला अशी पाहायला मिळायची की चांगली फटकेबाजी पाहायला मिळायची. सीताराम मोरे यांचं चषक. पुढचा चेंडू चंदू यांचा सामना करतायत आणि निर्धाव चेंडू. 1 धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु धाव बाद होत आहेत. संकेत धाव बाद होत आहेत.
दुसरा पुढचा झटका पार संघाला. धाव संख्या होते 25 धावा. तिसरं षटक चालू आहे. चंदू घाडगे सामना करतायत शैलेश. आणि हा ऑफसाईडच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू पंच यांनी वाईट घोषित केला. एका धावेने धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते 26. तिसरं षटक चालू आहे. 3 षटकांचा सामना करता शैलेश. तडवण्याचा प्रयत्न पाहूया आणि घोषित क्षेत्रात चेंडू गेलाय. 1 धावेने धावसंख्येत बदल. षटक सांगतायत 3 षटका अखेरीस धावसंख्या झाली 27 आणि हातलोट संघाला जिंकण्यासाठी 28 धावांचे आव्हान घोषित केलं. चला यानंतरचा जो सामना आहे आहिर वर्सेस गाडवली, या दोन्ही संघाने त्वरित दोन्ही संघांचे जे कर्णधार आणि नाणेफेकीसाठी त्वरित समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. आहिर व गाडवली संघाचे कर्णधार श्री काळभैरव क्रिकेट क्लब बिरवाडी महाबळेश्वर आयोजित लिजंड सीताराम मोरे चषक. सीताराम मोरे यांच्याबद्दल जर आपण काय ऐकलं नसेल तर मी सांगतो. सीताराम मोरे यांनी या भागात आपल्या कोयना भागामध्ये आपलं चांगलंच नाव लौकिक केलं होतं. महाबळेश्वर ठिकाणी सोशल संघामध्ये त्यांनी नाव लौकिक केलं होतं. बिरवाडी गावचे चांगले खेळाडू, त्यांच्यासोबत खेळणारे खेळाडूही आज आपल्या समालोचन कक्षामध्ये उपस्थित आहेत. सचिन मोरे तसेच दिनकर मोरे. एक वेगळा खेळ होता त्यांची विकेट जसं सचिन तेंडुलकर आपल्या भारतासाठी जसा महत्त्वाचा होता तसा बिरवाडी संघासाठी सीताराम मोरे ग्राउंडवर उभं राहणं महत्त्वाचं होतं. जर सीताराम मोरे ग्राउंडवर उभं राहिले तर हा सामना नक्कीच आपल्या बाजूने फिरला हे समजून जायचं. त्यांचा खेळ बघण्यासाठी आमच्या गावातून खूप वयस्कर लोक त्यांचा खेळ बघण्यासाठी चालत पार हातलोट तसेच बिरमणी आजूबाजूच्या गावामध्ये झांजवड घोडेपारूडचा एक मला क्षण आठवला. घोडेपारूडमध्ये मला वाटतं सामना झाला होता, फायनल मारली होती आणि सीताराम मोरे सचिन मोरे त्यावेळेला खेळले होते. मला वाटतं आम्ही 40 लोक गेलो होतो आणि फायनल लावून रात्रीचा अंधारातनं चालत येत होतो. तिथून बऱ्याच कड्या डोंगरातून चालत येत होतो टेंबे लावून. खूप असा आनंद होता त्यावेळेला खेळण्यासाठी. बोल ना. हा असा सीताराम मोरे त्यांनी आपल्या भागाचं नाव गावाचं नाव लौकिक केलं. पुढचा होणारा सामना आहिर वर्सेस गाडवली. त्यांचे कर्णधार नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचा आहे. आहिर वर्सेस गाडवली संघाचे कर्णधार. चला हातलोट संघाने आपले खेळाडू लवकर पाठवायचे आहेत. सामना त्वरित चालू करायचा आहे. पंच सुनील. पार संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आज सामना त्वरित चालू करायचा आहे. फलंदाजीसाठी आले चंदू गाडगे आणि ऋषी. मी म्हटलं होतं की हातलोट संघामध्ये अजून नवीन तारे खेळतायत. ऋषी यांची फलंदाजी मी मागच्या 15 दिवसा अगोदरच्या संडेला पाहिली होती, ज्यावेळेला स्वतः हातलोट संघाने सामने आयोजित केले होते. चांगली फलंदाजी पाहिली होती त्यांच्याकडून. तशीच आज अपेक्षा आहे हातलोट संघाला ऋषी यांच्याकडून. सामना जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे हातलोट संघाला. आणि 18 चेंडू 28 धावा गोलंदाजीला आहेत. अक्षय पार संघाकडून अक्षय. पाहूया हातलोट संघाला 28 धावांच्या आतमध्ये दाबण्यामध्ये त्यांना यश येत आहे का. पार सोंड हातलोट बिरमणी
बिरवाडी असे आजूबाजूचे गाव, ज्या गावामध्ये खेळत खेळत जाणारा हा क्रिकेट, त्याच्या पुढचा पहिला चेंडू खेळतायत ऋषी. चला वळूया मैदानाच्या दिशेने. वैयक्तिक पहिलं षटक प्राचार्य केलं कर्णधाराने. मोठा विश्वास दाखवला अक्षय यांच्यावरती. पुन्हा राईट मोर द विकेटचा मारा. दुसऱ्या बाजूला असेल ऋषी. इथे मात्र थोडसा पहिला चेंडू स्वेअर चेंडू घोषित केला. पंच प्लस अवांतर 1 धाव. धावसंख्येत 1 ने वाढ 2 ने वाढ होईल. धावसंख्या होते 2 धावा. गरज नसावी कदाचित. छोटंसं लक्ष आहे आणि अक्षयनं थोडंसं मात्र नियंत्रणबद्ध अशी गोलंदाजी करावी लागेल तर कुठेतरी मात्र नक्कीच या सामन्यामध्ये आपलं स्थान निश्चित करू शकता. तर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर ऋषी एक षटकारासाठी माहेर असलेला पूर्णपणे पॉवर जनरेट करतो आणि चेंडूला धाडतो सीमारेषा पलीकडे. ओहो चांगला कमबॅक करताना पाहिलं मिळते. रनिंग बिटवीन द विकेट आणि चांगला देख धाव नक्की लेगबाईच्या स्वरूपात धावा अर्जित केली गेली. धावसंख्येत 1 ने वाढवली. धावसंख्येत 2 चेंडू अखेर 3 धावा. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. एकदा अर्जित केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार का आणि चांगला थ्रो होता. कदाचित क्विक थ्रो येणं गरजेचं होतं. कदाचित हा चेंडू जर फुलटाच हातामध्ये आला असताना तर कदाचित ऋषीला किंवा चंदूला माघारी परतावं लागलं असतं. धावसंख्या होते 5 धावा. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. झेलची संधी आहे. नौका फलंदाज क्षेत्ररक्षक होता आणि झेल घेणं ट्राय करणं गरजेचं होतं. धावसंख्या होते 6. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. नक्कीच आपल्या व्यासपीठावरती व्यावसायिक क्रिकेटचे नामवंत असे समालोचक आदरणीय सन्माननीय चंदू सर यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आयोजकांमार्फत मात्र खूप खूप मनपूर्वक स्वागत. तसेच द लेजंड प्लेअर अमोल दादा म्हात्रे सर यांचं सुद्धा इथे आपल्या व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आयोजकांमार्फत मात्र सहर्ष स्वागत. साहेब आपण आलात, आपली मोलाची हजेरी आणि किमती वेळ दिलात त्याबद्दल मात्र आपलं आयोजकांमार्फत सहर्ष असं स्वागत. त्याला वळूया मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा अक्षय गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. तर चंदू यांना मात्र थोडंसं निराशजनक गोलंदाजी करतात का आतापर्यंत? तर येस. षटकार चौकारापासून वंचित ठेवलं का? तर येस डेफिनेटली येस. इथे कदाचित जेलची नामी संधी होती आणि ती संधी घेणं कुठेतरी गरजेचं होतं, परंतु थोडंसं निराशजनक क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो एकेरी धावेसाठी. धावसंख्येत 1 ने वाढ होईल. धावसंख्या होते 8 धावा. पाच चेंडूचा खेळाला संपूर्ण शेवटचा चेंडू शेष असेल या षटकामध्ये. पहिलं षटक प्रगतीपथावरती मार्ग साधना अक्षय यांच्या मार्फत हाताळताना पाहायला मिळत आहे. तदनंतर पाहिलं तर पुन्हा एकदा अक्षय गोलंदाजीसाठी सज्ज होतं. चंदू अक्कूट टप्प्याचा चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू होता. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाही. स्ट्रेटचा डाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. एक षटकाचा खेळाला संपुष्टात. नक्कीच आपला सर्वांचं लाडकं असं व्यक्तिमत्व ज्यांच्या आवाजाने व्यावसायिक क्रिकेट मंत्रमुग्ध होतं तेच आपले लाडके आदरणीय सन्मान असं व्यक्तिमत्व आपणा सर्वांचे लाडके चंदू सर यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. त्यांचं सुद्धा खूप 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 आणि मनपूर्वक असं स्वागत. कारण की त्यांचा आवाज ऐकणं किंवा आपल्या स्पर्धेसाठी किंवा आपल्या KSK मध्ये त्यांचा आवाज ऐकणं म्हणजे आपल्यासाठी खूप मोठं भाग्यच असतं. आणि त्याने वेळात वेळ काढून सुद्धा आज आपल्या प्रत्येक प्लेअरचा एक नावलौकिक करण्यासाठी त्यांच्या आवाजामधून मात्र आपली प्रशंसा होणं हे सुद्धा आपलं खूप मोठं भाग्य असतं. नक्कीच इथून पुढच्या सामन्यामध्ये त्यांचा एक आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल आणि एक अप्रतिम असे समालोचक म्हणून नक्कीच आपण त्यांचे नेहमी ऋणी आहोत. चला वळूया मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतो तो वैभव. वैयक्तिक पहिलं सांगित दुसरं षटक कर्णधाराने आता विश्वास दाखवला वैभव यांच्यावरती. राईट ओव्हर द विकेटचा मारा छोटासा रनअप घेताना पाहायला मिळतो. तर सामना करेल चंदू गाडगे. ओहो चांगला चेंडू होता. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र काढलं होतं. मिनी यॉर्कर होतं. चांगला खेळून काढला. एक धाव नक्की अर्जित केली गेली. जोपर्यंत मात्र फेकी करतो तो मात्र एका धावावरती समाधान मानावं लागतंय. धाव संख्या धावपटलावरती लागते 10 धावा.
तर थोडंसं समीकरण पाहिलं गेलं ना आतापर्यंत तर पारच्या खेम्यामध्ये पाहिलं तर षटकार चौकारपासून वंचित ठेवलंय नक्की दोन्ही फलंदाजाला. कारण ऋषी जर पाहिलं, चंदू पाहिलं तर आक्रमकपणा त्यांच्या रक्तामध्येच भिनलेला असतो. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चांगला होता, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. वैभव फलंदाजीच्या जोरावरती अधिराज्य गाजवता जर नाही आलं मला, तर मी गोलंदाजीवरती मात्र माझ्या संघासाठी 100% एफर्ट देऊ शकतो ते मात्र दाखवताना पाहायला मिळतो. नक्कीच वैभव आतापर्यंत पाहिलं तर अक्षय असो किंवा वैभव चोख भूमिका बजावताना पाहायला मिळतं आपल्या संघासाठी. दोन्ही फलंदाज ऋषी आणि चंदू षटकारासाठी माहेर आहेत, पण तो आतापर्यंत 8 चेंडूंचा खेळ संपुष्टात आला, परंतु एकही चौकार षटकार पाहायला मिळालाय. इथे मात्र चंदू यांच्या बॅटमधून आलेला पाहूया हा षटकार की एकेरी धाव. इथे मात्र नक्की नोचा इशारा दिला सुनील मोरे पंच यांच्या मार्फत. सर आता तर डिसिजन कळवायचं षटकार की डिक्लेअर. षटकार ब्रँडेड बाय चंदू घाडगे. अप्रतिमाचा षटकार पाहायला मिळाला. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू जाताना नक्कीच पाहायला मिळाला. चंदू यांच्या बॅटमध्ये आलेला पहिला आशावादी प्रेरणादायी असा नक्कीच षटकार पाहायला मिळतो. धावसंख्येत 6 ने वाढ प्लस 9 टोटल 7 धावांनी वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्या होते 18 धावा. आता केवळ 18 धावांचं लक्ष, 10 धावांचं लक्ष असेल. पुन्हा एकदा फुलटो चेंडू मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आहे का? क्षेत्ररक्षक चुकी करतो आणि चेंडू जातो वन बाउन्स. खणखणीत दणदणीत चौकार. चेंडू गेला सीमा रेषा पार. नक्कीच एक आदरणीय सन्मानाचं व्यक्तिमत्व अमोलदादा मात्र साहेब यांचं सुद्धा व्यासपीठावरती आगमन झालं. मी आयोजकांना विनंती करतो टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. खूप मोठी हजेरी आपण इथे लावली त्याबद्दल आपलं मनपूर्वक स्वागत. आपला किमती वेळ दिलात आणि आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवलीत त्याबद्दल सुद्धा मनाच्या अंतकरणापासून साहेब आपलं खूप खूप धन्यवाद आणि सहर्षाचं स्वागत. चला वळूया मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा पाहायला मिळतोय वैभव गोलंदाजी मारतो. सामना करेल चंदू. वैभव टू चंदनाचा बॅटर रंगताना पाहायला मिळतंय. पुन्हा फुलटो चेंडू 360 डिग्री मला का बोलतात त्याची प्रचिती दाखवताना पाहायला मिळतोय. चेंडू जातो आग का गोलला उच्छल कर बोला. चेंडू गेला षटकाराचा टोला. ब्रँडेड बाय चंदू घाडगे मॅन फ्रॉम हातलोट. आणि असं विन झाले मित्रांनो. षटकार किंग होता. 28 धावा करायचे होते आणि षटकारासोबत मात्र विजेतेपद मिळतंय. हातलोट संघ विजेता संघ ठरतोय. विजेता संघाचं खूप खूप अभिनंदन. विजयी षटकार चंदू गाडगे यांच्या बॅटमध्ये आला. विजेता संघाचं खूप खूप अभिनंदन आणि पराभूत संघ पारसोड यांना पुढच्या सामन्यांसाठी खूप खूप शुभेच्छा. मी मॅन ऑफ द मॅच साठी विनंती करतो चंदू घाडगे मॅन फ्रॉम हातलोट. कम ऑन द स्टेज अँड कलेक्ट युअर मोमेंटम मिस्टर चंदू घाडगे. चला या पुढचा होणार सामना गाडवली वर्सेस आहिर संघ. दोन्ही संघाचे संघ नाही घ्यायचे आपल्याला. कदाचित हाफ इनिंग नंतर कॉल दिला होता, कदाचित आपण येणं गरजेचं होतं. आहिर वर्सेस गाडवली संघ. नक्कीच आपण पाहतात कोयना सोशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत श्री काळभैरव क्रिकेट क्लब KBCC बिरवाडी महाबळेश्वर यांच्या विद्यमानाने संयुक्त विद्यमानाने आयोजित श्री सीतारामदादा मोरे चषक 2022 एक माना सन्मानाची स्पर्धा. क्रिकेटचा महासंग्राम ना भूत